हमारे साथ हमारे ही शहर से डॉक्टर विवेक राठौड़ है, डायरेक्टर एंड फाउंडर ऑफ बेस्ट हेयर ट्रांसप्लांट सेंटर। हेलो, हाउ आर यू? I'm good. How are you? I'm good too. वैसे आपके बारे में शहर से क्या कहना चाहेंगे? हॅलो संभाजीनगर, मी डॉक्टर विवेक राठोड, प्रॅक्टिसिंग हेअर ट्रान्सप्लांट सर्जन. मी मागच्या 4.5 वर्षापासून इथे हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी परफॉर्म करतोय, जे मी 2000+ FUE टेक्निकने सक्सेसफुली आतापर्यंत केले आहेत. क्या बात है. सो नाम तो आपका बहुत ज्यादा सुद्धा आहे, पण मला तुम्हाला विचारायला आवडेल की सगळ्यात ऑकवर्ड पेशंटनी आतापर्यंत काय काय प्रश्न विचारले आहेत? लाईक बरेचदा असं होत असेल आय गेस प्रॅक्टिस मध्ये. डेफिनेटली बरेच असे ऑकवर्ड क्वेश्चन्स असतात जे पेशंट्स आम्हाला विचारतात, जे की आमच्यासाठी फनी असतो की हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर तुमच्या ब्रेनला म्हणजे मेंदूला कुठली इंजुरी किंवा इजा होते का? तर ही जी प्रोसिजर आहे ही फार सुपरफिशियल आहे. हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीपेक्षा याला हेअर रेस्टोरेशन प्रोसिजर असं म्हणण्यात येईल, जे की आम्ही फक्त स्किन वरती म्हणजे त्वचेवरती काम करतो, तर ब्रेनला इजा होण्याचा कुठला प्रश्नच नाही आहे. ओके, वेल असं की साथ साथ ये भी पूछा जाता है की कॅन्सर कदाचित होऊ शकतो का, हा एक डाऊट असतो, किंवा डोळ्यावरती परिणाम होऊ शकतो का, सेफ आणि साइड इफेक्ट वगैरे काही आहेत का? दिस इज अगेन वन ऑफ द फनी क्वेश्चन वी फाइंड. हे परत एक क्वेश्चन आहे जे की मिथ आहे. सी, कॅन्सर किंवा डोळ्यांवर परिणाम याचा आणि हेअर ट्रान्सप्लांटचा अजिबातच संबंध नाही आहे. जे आपले सेलिब्रिटीज आहे, क्रिकेटर्स आहे, तुम्ही जे बघताय, हार्दिक पांड्या असो, महेंद्रसिंग धोनी असो, सलमान खान असो, यांनी सगळ्यांनी हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केली आहे. दे आर मोर कॉन्शियस. ते जर करताय म्हणजे ही ऍब्सोल्युटली सेफ प्रोसिजर आहे. आणि डॉक्टर, मला एक गोष्ट सांगा, आपण बऱ्याचदा असं म्हणतो की एखादी गोष्ट करण्यासाठी एक योग्य वेळ असते किंवा एखादं एज लिमिट असतं. सो हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठीचं ते एज लिमिट काय असेल? एज आपण म्हणूया तर मिनिमम एज 22 ते 23 वर्ष असायला पाहिजे. आणि अप्पर एज लिमिट अशी कुठली नाही आहे. 70 वर्षाचा व्यक्ती असेल, स्त्री असेल तरी आपण ती करू शकतो. ते मेडिकली फिट असायला हवेत. त्यांना कुठलं शुगर, डायबिटीज किंवा हायपरटेन्शन असा आजार नसायला हवा. आजार असेल तरीही करू शकतो, पण ते कंट्रोल कंडिशन असाव्यात. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बीपीचा पेशंट असो, शुगरचा असो, ते सुद्धा केलेले आहेत. ज्यांचे हार्टच्या सर्जरीज झालेल्या आहे, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, एपिलेप्टिक पेशंट असतील त्यांचेही केलेलं आहे, पण अंडर द सुपरविजन ऑफ द एक्सपर्ट्स. दॅट्स ग्रेट. बरं, बऱ्याचदा असं होतं एक फॅमिली असते आणि त्याच्यामध्ये असं बोललं जातं. डेफिनेटली टक्कलेपणा ज्याला टर्म जी दिलेली आहे सायन्सने, त्याला अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया असं म्हणतात. येस, अनुवांशिक आहे. पण त्यातही मी क्लिअर करू इच्छितो, एका घरात 4 भावंड आहात आणि त्यामधले 3 हे टक्कल फ्री असू शकतात, त्यांना टक्कलेपणा नसेल, आणि एकाला ते गिफ्ट मिळू शकतं. सो इट इज नॉट कंपल्शन प्रत्येकाला असेल, पण एखाद्याला ते जीन मध्ये कॅरी फॉरवर्ड होऊ शकतं. आणि आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया परत एकदा, की सगळ्यांच्या मनामध्ये घर घरून बसणारा प्रश्न, अरे बापरे, हेअर ट्रान्सप्लांट करायचंय म्हणजे पैसे किती लागणार, खूप जास्त खर्चिक आहे का? ऍक्च्युली माझा एजेंडा किंवा आमचा गोलच ते होता. मी आणि आमचे सहकारी डॉक्टर समीक्षा खेडकर, आम्ही जे आमचं नवीन सेंटर स्टार्ट केलं, दॅट इज बेस्ट हेअर ट्रान्सप्लांट अँड कॉस्मेटिक सेंटर. तर माझे 70% पेशंट हे अगदी ग्रामीण भागातले आहे. तर मी त्यांच्यासाठी जो खर्च आहे तो फार अफोर्डेबल केलाय. लो सोशल इकॉनॉमिक क्लासचा व्यक्ती सुद्धा अफोर्ड करू शकतो. 30,000 पासून सुरुवात होते. दॅट कॅन व्हॅरी टिल 2 lakhs. बट वी आर प्रोव्हाइडिंग जे 2-3 लाखाची सर्जरी आहे, जे पुणे किंवा मुंबई अशा ठिकाणी होते, तीच आम्ही रुरल म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी इथे 40-50 हजारात उपलब्ध केली आहे. डॉक्टर, मला एक गोष्ट सांगा, पण टक्कल असण्याबद्दल आणि अनुवांशिकतेबद्दल मगाशी बोललो, याच्या पण काही स्टेजेस आहेत का? की कुठल्याही आजाराचे स्टेजेस असतात, तसेच याचे काही ग्रेड्स किंवा स्टेजेस आहेत जे 1 to 7 मध्ये डिवाइड केल्या जातात. आणि मी तरी ग्रेड स्टेज 2 किंवा 3 नंतर सजेस्ट करतो हेअर ट्रान्सप्लांटसाठी. शेवटी हे कॉस्मेटिक प्रोसिजर आहे, राईट, दिसण्यासाठी आहे, पण आजकाल असण्यापेक्षा दिसणं महत्वाचं झालंय. आणि हा आजार नाही आहे, पण यामुळे आजच्या तरुण पिढींचा जो कॉन्फिडन्स आहे तो फार दगावला जात आहे. तर बूस्ट करण्यासाठी त्यांना डोक्यावर केस असणं फार गरजेचं आहे, आणि तेच मिशन घेऊन आम्ही काम करतोय. तर ग्रेडनुसार जेवढा तो जास्त असेल, म्हणजे रिक्वायरमेंट 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर त्याला खर्च तुम्हाला 30,000 येईल, आणि तो दुप्पट असेल तर अर्थातच खर्च तुम्हाला 60,000 येईल. बरं, हेअर ट्रान्सप्लांट बद्दल गप्पा सुरू आहेत, म्हणून मला विचारायला आवडेल की एक हॉर्मोन जो आहे तो याच्यामध्ये नेमकी काय रोल प्ले करतो? मेनली DHT हार्मोन, त्याच्याबद्दल बरंच हेअर ट्रान्सप्लांटला घेऊन बोललं जातं. या डेफिनेटली दॅट इज ओनली द मेन कल्प्रिट. 180 कारण आहेत तसे जर आपण बघतोय तर 180+ म्हणू, पण द नंबर 1 विच कम्स इन द लिस्ट दॅट इज DHT, म्हणजे डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन नावाचा हॉर्मोन जर लिमिटपेक्षा जास्त शरीरामध्ये एक्सिड होतोय तर तो DHT मध्ये कन्वर्ट होते, आणि हा DHT मूळ कारण आहे तुमचे जे मुळं आहेत त्यांना अनहेल्दी किंवा त्यांना कमजोर करण्यामागे.
ओके, सो मेन रीजन जब पता चले तभी तो उस पर सोल्युशन निकल के आ सकता है, राईट? डॉक्टर, PRP थेरपी याच्यामध्ये काही असतं का आणि याचा कितपत रोल आहे केस गळतीमध्ये, काय सांगाल? PRP इज अगेन फार कॉमन, डिमांडिंग आणि फेवरेट ट्रीटमेंट आहे केस गळती कंट्रोल करण्यासाठी आणि जे विरळ किंवा कमजोर झाल्या त्याला दाट करण्यासाठी. महिलांमध्ये फार छान रिझल्ट आहे. तुम्ही आमच्या क्लिनिकला व्हिजिट करू शकता. डेफिनेटली. सो क्लिनिकला नक्की विजिट द्या. लास्ट बट नॉट द लिस्ट, एक मुलाकात में आपको टाटा बाय बाय करने से पहले पूछना चाहूंगी की हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पोस्ट केअर खूप 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 जास्त असते वगैरे, असं काही खरंच आहे का? असं काही नाही. एक रुटीन काळजी तुम्ही घेऊ शकता. सुरुवातीचे 8 दिवस तुम्हाला फक्त ऊन, धूळ आणि पावसाला एक्सपोज नाही व्हायचं आहे. त्यानंतर बॅक टू रुटीन. यस, बैक टू रूटीन आ सकते हैं. बिल्कुल 8 दिनों की बस बात है. पर जब भी हेयर ट्रांसप्लांट की बात आएगी, आपको विजिट बेस्ट हेयर ट्रांसप्लांट एंड कॉस्मेटिक सेंटर को करना है. जे आहे ऑपोजिट कीज हॉटेल, रेल्वे स्टेशन रोडला, अहिल्याबाई होळकर चौकात. सो थँक्यू व्हेरी मच डॉक्टर.